हॅलो गायज, कसे काय मंडळी. तर आपण चाललो आहे आज आर्मीच्या कॅन्टीनला. काही थोडंसं सामान घ्यायचं होतं, तर चला तुम्हाला आज आर्मीची कॅन्टीन दाखवतो. तर मित्रांनो, कॅन्टीनला जाण्याच्या आधी इथं एंट्री करावं लागते. एंट्रीमध्ये कॅन्टीनचं कार्ड आणि मोबाईल नंबर द्यावा लागतं. तर मित्रांनो, इथं आर्मीचे जवान्स ऑफिसर्स फिरत असतात. हा प्रॉपर आतमधला मेन आर्मी एरिया चालू झालेला आहे. तर तुम्ही ही पुढची बिल्डिंग बघत असताल तर हे CHQचं हेडक्वार्टर आहे. आर्मीच्या प्रत्येक ऑफिसच्या समोर असे काही आर्मीचे टँक्स किंवा वेपन्स असे ठेवलेले आहेत की एंट्रन्स अशी खतरनाक झाली पाहिजे की समोरचा डायरेक्ट हादरला पाहिजे. अभी मजा आएगा ना भिड़ो. हे बघा, हे बास्केटबॉल ग्राउंड आहे. गाईज, आर्मी एरिया एवढा नीट अँड क्लीन आहे ना, प्रत्येक गोष्ट मेंटेन केलेली आहे त्यांनी. गाईज, रस्त्यावर झाडाचा पाला देखील दिसणार नाही, एवढा स्वच्छ ते ठेवतात. आर्मी एरियामध्ये चालत असताना खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि खरंच खूप 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 छान वाटतं. बघू शकता, त्यांनी ठिकठिकाणी असे पोस्टर्स मोटिवेट करण्यासाठी लावलेले आहेत. तर गाईज, ही आर्मीची कॅव्हलरी कॅन्टीन अहिल्यानगरमध्ये आहे. कॅव्हलरी कॅन्टीनची एक खास बात आहे, नगर जिल्ह्यामध्ये ही एकच मोठी कॅन्टीन आहे आणि एक MIRC सोलापूर हायवेला आहे. ह्या 2 कॅन्टीन्स मोठ्या आहेत नगरमध्ये. तर गाईज, समोर जे तुम्हाला जो एरिया दिसतोय तो आर्मीवाल्यांचा सगळ्यात खास एरिया आहे, कारण की तिथे दारूच्या बाटल्या भेटतात. तर गाईज, आपण आता आर्मीच्या कॅन्टीनमध्ये एंटर केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आर्मीचं कॅन्टीन आतमधून कसं दिसतं, काय काय सामान आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी ठेवलेलं आहे. एवढं काही स्पेशल किंवा खास गोष्ट नाही आहे गाईज, कारण की आजकाल बाहेर DMartमध्ये किंवा मॉलमध्ये देखील अशा पद्धतीने सामान बघायला मिळतं. पण आर्मी कॅन्टीनची खास बाब म्हणजे बाहेरच्या दुकानांपैकी किंवा Amazon, फ्लिपकार्टपेक्षा किंवा DMartपेक्षा आपल्याला खूप कमी प्राईजमध्ये आपल्याला भरपूर सामान भेटतं. कमी प्राईज म्हणण्यापेक्षा आपल्याला जीवरची GST लागलेली असती ती आम्हाला माफ असते. माझ्या खूप मित्रांना आणि भरपूर लोकांना असा गैरसमज असतो की आर्मीच्या कॅन्टीनमध्ये खूप सामान भेटतं, फ्रीमध्ये भेटतं किंवा अनलिमिटेड कितीही घेऊ शकतो. तर असं काही नसतं गाईज. फ्रीमध्ये काही भेटत नाही, फक्त बाहेरपेक्षा कमी किमतीमध्ये आपल्याला भेटतं आणि सगळ्या ओरिजिनल आणि ब्रँडेड गोष्टी आपल्याला भेटतात. तर गाईज, कॅन्टीनमध्ये आपल्याला आपला मित्र भेटलेला आहे. खूप दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटलो. कॅन्टीनमध्ये असं काही व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे किंवा परमिशनही नाही आहे. मी लपून किंवा घाबरत हे सगळे व्हिडिओज किंवा क्लिप्स काढलेले आहेत. तर गाईज, कॅन्टीनमध्ये प्रत्येक गोष्ट अशी स्वस्त भेटेल असं काही नाही आहे. ही बॅग तुम्ही बघू शकता. या बॅगेची प्राईस गेस करा आणि कमेंटमध्ये मला सांगा काय प्राईस असू शकते. लेकिन 1 सेकंड. तर गाईज, सस्पेन्स वगैरे असं काही ठेवत नाही. या बॅगेची प्राईस मला त्यांनी 2600 रुपये सांगितलेले आहे, पण मला असं वाटत नाही की ही बॅग 2600 रुपयाला घ्यायला पाहिजे. बाहेर आपल्याला स्वस्त मिळू शकते. तर ही बॅग मला आवडली होती. ह्या बॅगेची प्राईस त्यांनी 900-950 रुपये अशी समथिंग काही सांगितली आहे. मला आयडिया नाही आहे बाहेर कितीला भेटेल, पण इथं ठीक वाटली मला. ही बॅग तुम्ही बघू शकता. ह्याच्यावरती मी प्राईस पाहिली, 2300 रुपये काहीतरी होतं, पण ही बॅगेची प्राईस त्यांनी आपल्याला 700-750 रुपयाला मिळेल अशी सांगितली होती. त्यांना मी विचारलं देखील आहे, तुम्ही ऐकू शकता. ह्या बॅगेचं प्राईस काय सर? 700 रुपये.
700 रुपये त्यांनी त्या बॅगेची प्राईस सांगितलेली आहे. तर गाईज हा माझा मित्र रोहनला भेटून खूप छान वाटलं. आम्ही खूप दिवसानंतर भेटलो आहे. एवढंसं सामान घेतलं आहे आणि भरपूर मोठी लाईन आहे. सामान घ्यायला काही वाटत नाही, पण बिल करताना जाम कंटाळा येतो. हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. तर आज आपण आर्मीच्या कॅन्टीनला गेलो होतो, बट काही क्लिप्स मी काढलेत, पण सिक्युरिटी रिझन्समुळं काही क्लिप्स काढता आले नाही. बट माझा असा घाण पचका झाला आहे की तिथं आहे ना, गेल्यानंतरनं काही व्हिडिओज काढले, त्याच्यानंतरनं स्टोरेज फुल झालेलं आहे. स्टोरेज फुल झाल्यामुळं काही व्हिडिओ कंटिन्यू करता आला नाही. इथं पण तेच प्रॉब्लेम झाला होता गाईज. काही क्लिप्स मी काढलेत, पण त्याच्यानंतर ना मोबाईलचं स्टोरेज फुल झाल्यामुळं मला काही व्हिडिओ काढता आला नाही. सो मी अर्ध्यातूनच घरी आलो. एवढं रिग्रेट झालं, कारण की नवीन व्लॉगिंग चालू केली आणि त्याच्यानंतर ना व्हिडिओ अर्ध्यातूनच सोडून असं चांगलं नाही वाटलं मला, नाही का. मग त्याच्यानंतर ना घरी आल्यानंतर ना खूप व्हिडिओज, फालतू फोटोज, सोशल मीडियाचे जे गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेजेस असतात ते डिलीट केले. त्याच्यानंतर ना थोडंसं स्टोरेज झाले. त्याच्यानंतर ना मी मोबाईल हातामध्ये घेतलाय. आता वॉकिंगला आलो आहे आणि तुम्हाला ही गोष्ट शेअर करतोय. काल मी पहिला व्लॉग टाकला, तो लोकांना खूप खूप आवडलेला आहे. पहिलाच व्हिडिओ माझा 250 व्ह्यूजच्या पुढं आणि 45-50 लाईक्सच्या पुढं गेलेला आहे. सो आणि खूप लोकांचे पॉझिटिव्ह कमेंट्स आलेले आहेत, ते बघून मला खूप खूप छान वाटतंय. आणि मी इथून पुढं असंच व्हिडिओ कंटिन्यू करेल अशी आशा करतो आणि तुम्हाला गॅरंटी देतो. असंच सपोर्ट मला करत राहा. चांगले चांगले कमेंट करा, लाईक करा, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. आणखी काय काय असतं हे मला माहिती नाही. जे काही तुमच्याकडनं एफर्ट्स देता येईल तेवढे द्या. प्लीज मला पॉझिटिव्ह एनर्जी द्या, पॉझिटिव्ह कमेंट करा. काही लोक आहेत जे की निगेटिव्ह बोलतात, मॉरल डाऊन करतात, पण ठीक आहे, त्यांना आपण इग्नोर करून आपण ब्लॉगिंग चालू करतोय आणि कायम असंच कंटिन्यू करत. सो गाईज, आता आपण इथल्या इथं वॉकिंग करू, 5-10 मिनिटं वॉकिंग करू आणि घरी जाऊ. कारण की ना कॉलेजचे काही असाइनमेंट्स लिहायचे, एक्झाम पण जवळ आली आहे. सेमिस्टर एक्झाम आहे आता पुढच्या महिन्यामध्ये. सो त्याची पण तयारी करायची आहे. कॉलेजकडं खूप दुर्लक्ष होत आहे, सो ते पण महत्त्वाचं आहे. आणि कंटिन्यू बाकीच्या अदर ॲक्टिव्हिटीज पण करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की तुम्हाला माहिती असेल की मी सायकलिंग करतो. सो गाईज, आता वॉकिंग झालेली आहे. खूप वेळची वॉकिंग करतोय आणि आता मला वाटतंय की घरी जायला पाहिजे, नाही का. लेट पण झाले. घरी जाऊन थोडंसं कॉलेजचं काय आहे काय नाही ते पण बघावं लागल. सो गाईज, आता आपण घरी जाऊ, मस्तपैकी काहीतरी खाऊ, चहा पाणी पिऊ. हे बघा इथं गाडी लावलेली आहे. जर्किंग असंच गाडीवरती ठेवलंय आणि वॉकिंग करतोय. आता सनाट घरी जाऊ, भेटू तुम्हाला थोड्या वेळात. मित्रांनो, हा चंद्र बघा किती सुंदर दिसतोय. वॉकिंग करताना हा चंद्र बघत वॉकिंग करायला खरंच खूप खूप मजा येते. तुम्ही म्हणत असताल कालपासून काय नुसतं चंद्र दाखवतोय, नुसतं असं काय दाखवतोय, पण खरंच हा चंद्र समोर बघण्यात आणि व्हिडिओमध्ये बघण्यात खूप खूप फरक आहे. तर गाईज, आमच्या इथले खड्ड्यांमधले रस्ते एवढेसे चांगले नाहीत. सॉरी, रस्त्यांमधले खड्डे एवढे चांगले नाही आहेत, त्यामुळं कॅमेरा बघा किती हलतोय. गाईज, आमच्या इथले रस्ते खूप खराब आहेत, त्यामुळं कॅमेरा सारखा हलत असत. तर गाईज, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आवडलं असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.